नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था या केवळ अफवा बनल्या आहेत का असा प्रश्न पडल्यासारखी एक गंभीर घटना घडली आहे। देवाचं आसन बनवणाऱ्या कष्टकरी दाम्पत्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली आहे। ठरल्यापेक्षा अधिक भाडं न दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचंही समोर आलंय। ही धक्कादायक घटना तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता घडली आहे। नेहमीप्रमाणे फिर्यादी मयूर आवळे यांनी त्यांच्या पत्नीबरोबर स्टॉल लावला। या स्टॉलवर अनेक वर्षांपासून ते देवाची आसनं विकतात। मात्र या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी काही स्थानिक तरुण त्यांच्याकडून जागेचं भाडं घेतात। मात्र काही दिवसांपासून पूर्वी ठरल्यापेक्षा जास्त पैशांची मागणी आवळे दाम्पत्यांकडे केली जात होती। हे जास्तीचे पैसे न दिल्याच्या रागात या पती-पत्नीवर टोळक्यानं अचानक हल्ला केला। तुळशीबागेत आलेल्या ग्राहकांच्या गर्दीतच या टोळक्यानं लाठ्याकाठ्या आणि बांबू घेऊन मयूर आवळे यांना बेदम मारहाण केली। सोडवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला केला। या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून 2 दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत। विशेष म्हणजे ही मारहाणीची घटना विश्रामबाग पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरांवर घडली आहे। मला त्याने माझं रोहित नाईक नाव आहे, तिथं राहतो, रहिवासी तिथला, पण तो रहिवासी म्हणून मी इथला पैसे घ्यायला म्हणजे हा एक कुटुंब राहिलं पाहिजे। रहिवासीमध्ये त्याने त्याचा हक्क आहे का त्या जागेवर? ते जागा महानगरपालिकेची, मी त्यांना त्याच महानगरपालिकेच्या जागेवर कोड करतो, ते पण त्याला हे नाही तर काय पर्याय काय नाही पाहिजे। त्यासाठी मला असं वाटतं की त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे। पण बेदम मारहाण केली त्याने। माझ्या मिसेसला 3 टाके पडले होते, डोक्याला लागले, या साईडला लाकडे जास्त बोलता नाही येणार। या प्रकरणी पती-पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात रोहित नाईक, चेतन आजबे, आदर्श आजबे, अनिकेत पवार, हिमांशु चायाळ, निलेश धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र गेल्या काही दिवसात पुण्यात वाढणारी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये गँगवॉर सुरू असतानाच आता सर्वसामान्यांमध्ये देखील त्याचा त्रास होताना पाहायला मिळतोय। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या तरुणांमुळे सर्वसामान्यांचं घराबाहेर पडणं देखील कठीण झालंय। त्यामुळे या टोळक्यांचा पोलिसांना आणि कायद्याचा थोडाही धाक राहिलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते।